नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयासाठी आपण एन्शियंट हिस्ट्रीवर आधारित महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स आपण डिस्कशन करणार आहोत. हे टॉप मोस्ट 20 क्वेश्चन्स आहे जे पूर्णतः PYQच्या रूपामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. आजचं पर्टिक्युलर सेशन हे PYQ सेशन आहे, सोबतच डिटेलमध्ये आपल्याला याचं एक्सप्लेनेशन सुद्धा मिळणार आहे. प्रत्येक कन्सेप्ट आपल्या एन्शियंट रिलेटेड आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून कव्हर होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लेक्चर हा शेवटपर्यंत नक्कीच बघा. सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 2 जर आपण हिस्ट्री या विषयातून टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. हिस्ट्रीचं कंप्लीट युनिट 10 आहे. सो या कंप्लीट कोर्सच्या माध्यमातून टोटल 10 युनिट आपल्या कव्हर होणार आहे. या 10 युनिट पाहिजे तितक्यादा आपण रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघू शकता. प्रत्येक युनिट वाईज MCQs आपल्याला प्रोव्हाइड केले जाईल. आपल्या प्रॅक्टिससाठी PYQs आहे. सोबतच परीक्षेच्या दृष्टिकोनातून PYQs टॉपिक्स तुमचे प्रिपेअर होणार आहे. परीक्षेमध्ये जसं 100 प्रश्नांचं प्रश्न विचारलं जातं त्याच प्रकारचं मॉक टेस्ट आहे. 100 प्रश्नांच्या 20 टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल आणि या कोर्सची व्हॅलिडिटी 1 इयर्स आहे. 5 जानेवारी 2026 पासून नवीन बॅच सुरू होत आहे आणि पेपर 1 पेपर 2 वर फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऑफिशियल्स नंबर्स दिलेले आहे, यांवर कॉन्टॅक्ट करायचं. या कोर्सची फीस 10,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ पेपर 1 अवेलेबल आहे. पेपर 1 लक्षात घ्या आणि 1 वर्षासाठी व्हॅलिडिटी 1 इयर्स असणार आहे. त्यामुळे खूप महत्त्वाचा आहे हा कोर्स आणि 2026ची एक्झामिनेशन जर टार्गेट करत आहात आपण तर शॉर्ट आपण क्वालिफाय होऊ शकता या कंप्लीट कोर्सच्या माध्यमातून. प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही डेमो लेक्चर जे आहे ते बघू शकता. प्रश्न उत्तर सिरीजला आपण सुरुवात करूया आणि प्रश्न आहे, कोणत्या राजघराण्यातील शासकांनी प्रथम ब्राह्मणांना जमीन अनुदान दिले? डायरेक्ट प्रश्न आहे ना, जमीन अनुदानावर. 4 ऑप्शन आहे, अ मौर्य, ब शुंग, क सातवाहन आणि फोर्थ आपला ऑप्शन आहे कण्वास म्हणजे कण्व. ठीक आहे. व्हेरी करेक्ट आन्सर आहे सातवाहन. लक्षात घ्या, सातवाहन घराणे यांनी ब्राह्मणांना जमीन अनुदान देणारे हे पहिले राज्यकर्ते सातवाहन आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर आपला आहे ऑप्शन क्रमांक सी. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणता राजवट मथुरा कला विद्यासाठी सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो? आता आपण काय बघतो, मौर्योत्तर टाइम पिरियड बघतो आणि या टाइम पिरियडमध्ये मूर्तिकलेच्या 3 शैली, ज्यामध्ये एक गांधार शैलीचा आपण अभ्यास केला, एक मथुरा शैली आपण अभ्यास केलेला आहे आणि एक अमरावती शैली आपण अभ्यासली. अमरावती शैली. ठीक आहे. तर गांधार, मथुरा आणि अमरावती शैली आपण अभ्यास केलेला आहे. तर यापैकी मथुरा शैलीचा सुवर्ण काळ कुठला आहे? अ इंडो ग्रीक, बी शक, सी आहे कुशाण आणि ड आहे आपलं गुप्त. तर मथुरा कलेचं सुवर्ण काळ हा म्हणजे कुशाण टाइम पिरियड आहे. सो ऑप्शन क्रमांक सी इथे काय आहे? योग्य आहे. पण का बरं हा योग्य आहे बघा. कुशाण राजे ज्यामध्ये कनिष्क झाले, होविष्क झाले, वासुदेव यांचा काळ हा मथुरेतील कलेसाठी सुवर्ण काळ आहे. मथुरा स्कूल ऑफ आर्ट्सची थीम बौद्धते, ब्राह्मणे आणि कधी कधी धर्मनिरपेक्ष आहे. देहबोलीपेक्षा आतील सौंदर्य, चेहऱ्यावरील भावना अधिक भर दिलेला आहे. पांढऱ्या डाग असलेल्या लाल दगडांवर शिल्पे बनवलेली आपल्याला दिसून येतात. समोरचा प्रश्न आहे, अशोकांच्या दानाचे बारबार हिल प्रदेशाचं लाभार्थी कोण होते? अ बौद्ध, बी उपजीविका, सी श्वेतांबर आणि डी दिगंबर. उपजीविका करण्यापेक्षा आजीविका करा. ठीक आहे, आजीविका. तर बारबार गुफा जी आहे ना, आजीविकांनाच दान दिलेली आपण बघतोय. ठीक आहे, त्यामुळे योग्य उत्तर आपलं आहे
व्हेरी करेक्ट आन्सर आहे बी. बघा कसं, तर अशोकांच्या शिलालेखात आपल्याला दिसून येतं की बारबार गुफा जी आहे आजीवक संप्रदायांना दिलेली आहे. ठीक आहे. आणि दशरथने नागार्जुन टेकड्या आजीविकांना भेट दिल्या. यानंतर आहे बिंदुसाराच्या दरबारात सिरियाचा राजदूत कोण होता? ठीक आहे. मेगस्थनीज बी, दिमानसोड, डायनोसियस, अमित्रचिट्स. तर हे डायनोसियस आपल्याला पाहायला मिळतं. हा, डिमानसोस. ठीक आहे. डिमानसोस जे आहे, डिमानसोस हा काय आहे? राजदूत आहे. ठीक आहे. सिरियाचे शासक होते अँटिओकस, यांचा हा राजदूत म्हणून बिंदुसारांच्या दरबारात आलेला होता. समोरचा प्रश्न आहे, अशोकांच्या कारकिर्दीत कोणत्या वर्षी कलिंग युद्ध झाले? अ6, ब7, क8 आणि ड आहे 9. अशोकांच्या कारकिर्दीच्या कुठल्या वर्षी, विच इयर, ठीक आहे, कलिंग युद्ध झालेले? तर अशोकाच्या आपण बघतो कारकिर्दीच्या 8व्या वर्षी. कितव्या वर्षी? 8व्या वर्षी झालेला आहे कलिंग युद्ध. तर मगध सम्राट अशोक आपल्या कारकिर्दीच्या 8व्या वर्षी 261 ईसापूर्वमध्ये कलिंगवर आक्रमण केलं. त्या युद्धात सुमारे 1,00,000 सैनिकांनी प्राण गमावले. 1,50,000 सैनिक हे कैदी झाले. आणि 13वा जो शिलालेख आहे त्यामधून आपल्याला कलिंग युद्धाची देखील माहिती मिळते. समोर आहे, मौर्य साम्राज्यातील देवप्रमुख पदाशी संबंधित आहे. अ भांडारघर, ब मुकुट, सी सीमा शुल्क आणि डी धार्मिक संस्था. तर ऑब्व्हियसली धार्मिक संस्था ही देवता अध्यक्ष यांची नियुक्ती केली जायची. आणि आपण जेव्हा मौर्यांचं प्रशासन बघतो, लक्षात घ्या, मौर्य प्रशासनाचा जेव्हा आपण अभ्यास करीत असतो, तर प्रशासनाचा अभ्यास करीत असताना आपल्याला जे आहे केंद्रीय प्रशासनाचा अभ्यास करावं लागतं, प्रांतीय प्रशासन आपण अभ्यासतो आहे ना, आणि प्रांतीय व्यतिरिक्त आपण स्थानीय प्रशासनाचा देखील आपण अभ्यास करतो. ठीक आहे. तर त्यातून आपण बघितलेलं आहे की धर्मसंबंधित जे आहे कर्तव्य म्हणा किंवा कार्य म्हणा पार पाडण्यासाठी जे आहे ना, देवता अध्यक्ष यांची नियुक्ती जी आहे ते केली जायची. नेक्स्ट आहे, चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या काळात जारी केलेली सोन्याची नाणी डॅश म्हणून ओळखली जायची. अ दिनार, बी सोफा, सी धनुर्धारी की विद्यार्थी. ऑब्व्हियसली दिनार आहे. चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या काळात सोन्याच्या नाण्यांना दिनार असं म्हटलं जायचं. नंतरचा आहे मुंडक उपनिषद, मांडुक्य उपनिषद आणि प्रार्थना उपनिषद कोणत्या वेदाशी संबंधित आहे? अ अथर्ववेद, बी ऋग्वेद, सी सामवेद आणि डी आहे यजुर्वेद. सो हे आहे अथर्ववेदाशी निगडीत. अथर्ववेदाच्या ग्रंथात 3 प्राथमिक उपनिषद यांचं समावेशन आहे, ज्यांनी हिंदू तत्वज्ञानाच्या विविध शाळांवर प्रभाव टाकलेलं, ज्यामध्ये मुंडक उपनिषद, माटुंग्य उपनिषद, प्रार्थना उपनिषदांचा समावेशन आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरचा प्रश्न आहे, जोर्वे संस्कृती. लक्षात घ्या, अशा जोर्वे झालं त्यांवर प्रश्न आपल्याला एक्झामिनेशनमध्ये सुद्धा येतं. जोर्वे संस्कृती एक चाल्कोलिथिक संस्कृती भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रथम जी आहे शोधली गेली? अ महाराष्ट्र, बी राजस्थान, सी गुजरात आणि डी काश्मीर. नक्कीच हे ऑप्शन ए आहे, महाराष्ट्र. जोर्वे हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं गाव आहे आणि पुरातत्व स्थळ आहे. हसमुखलाल धीरजलाल संकालिया म्हणजे HD संकालिया आणि शांताराम भालचंद्र देव यांच्या मार्गदर्शनाखाली 1950 ते 51 या टाईम पिरियडमध्ये जे आहे याचं जोर्वेचं जे आहे उत्खनन झालेलं आपण बघतोय. नंतरचं आहे, कुचई आणि गोलबाई सासन ही निओलिथिक स्थळ कोणत्या भारतीय राज्यात आहे? अ महाराष्ट्र, बी बिहार, सी ओडिसा आणि ड आहे मध्य प्रदेश. तर हे निओलिथिक साईट आहे ओडिसातील.
ओडिसातील निओलिथिक साइटमध्ये मयूरभंज जिल्ह्यातील कुचे आणि मदागिनी नदींच्या काठावर उत्खनन केलेलं आपल्याला दिसून येतं. सो हे पर्टिक्युलर ओडिसामध्ये येतं. गौतम आणि सिद्धार्थ यांच्या सावत्र आईचे म्हणजे मावशी जी आहे त्यांचं नाव काय? अ. प्रजापती गौतमी, ब. महामाया, स. यशोधरा आणि ड आहे कन्नोजा. तर यांच्या मावशीचं नाव आहे प्रजापती गौतमी, आहे ना? चलो नेक्स्ट आहे कुरु महाजनपदाची राजधानी काय होती? कौशांबी, मथुरा, इंद्रप्रस्थ की वैशाली? कुरु महाजनपदाची राजधानी आहे इंद्रप्रस्थ. कुरु महाजनपद हे पश्चिम उत्तर प्रदेशामध्ये आहे. कुरु महाजनपदाची राजधानी इंद्रप्रस्थ आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर आहे मौर्य काळात गुप्तचर काय होते? ए. गूढपुरुष, बी. हेर, संघटना आणि संप्रेषण की तपासात्मक? सो गुप्तचर जे आहे ना मौर्य टाइम पिरियडमध्ये आपल्याला गूढपुरुष म्हटलेलं आपण अभ्यास केलेला आहे. कौटिल्यांच्या अर्थशास्त्रात गूढपुरुष नावाचे गुप्तचर असायचे जे दोन प्रकारचे. एक संघटना असायची जे एकाच ठिकाणी राहून कार्य करायचे. म्हणजे एकच ठिकाणी म्हणजे कसं, जसं पाटलीपुत्रमध्येच राहत आहे आणि पाटलीपुत्रामध्ये जे गुप्तरित्या कार्य सुरू आहे त्याचं माहिती घेऊन ते पोहोचवणे. संचार म्हणजे काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, ठीक आहे, म्हणजे पर्टिक्युलर अलग अलग प्लेसेसवर जाऊन तिथे काय घडामोडी सुरू आहे याचं पाहणी करणे हे संस्था जे असायचे त्यांवर त्यांचे त्या गुप्तचरांचे कार्य असायचे. या समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राजाच्या कारकिर्दीत बुद्धांचा मृत्यू झाला? अ. बिंबिसार, बी. अजातशत्रू, सी. उदयीन आणि शिशुनाग. सो कोणता राजा आहे? नक्कीच आपल्याला बी. अजातशत्रू दिसून येतं. त्यांच्या टाइम पिरियडमध्ये जे आहे गौतम बुद्धाचा मृत्यू झालेला. समोर आहे चंद्रगुप्त मौर्यांचा मृत्यू कसा झालेला? सेल्युकस आणि मौर्य युद्धात, बी आहे नैसर्गिक कारणास्तव, सल्लोखना व्रतचा अनुसरण केल्यामुळे की बिंदुसाराने मारले? ऑब्व्हियसली ऑप्शन सी सल्लेखना व्रत. आपण बघतो की जैन सूत्रांच्या मते चंद्रगुप्त मौर्याने आपले साम्राज्य सोडले आणि भद्रबाहूच्या नेतृत्वाखाली जे आहे ना जैन भिक्षू बनले. चंद्रगुप्त मौर्याने सलोखना व्रत याला कायाक्लेश व्रत सुद्धा म्हटलं जातं. काय म्हणतात याला? कायाक्लेश व्रत असं देखील याला म्हटलं जातं. तर या व्रताच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे? प्राणत्याग केलेला आहे. कुठे? श्रवणबेलगोळा या ठिकाणी, ठीक आहे. सो अशा प्रकारे हा प्रश्न अनेकदा तुम्हाला विचारलेला सुद्धा दिसून येतोय. समोर आहे खालीलपैकी कोणत्या शिलालेखात कलिंगच्या युद्धाचा उल्लेख आहे? 12वा शिलालेख, बी आहे 10वा, सी आहे 13वा आणि डी आहे 14वा. तर कलिंग युद्धाचा उल्लेख केलेला आहे 13व्या शिलालेखामध्ये. अशोकाचा 13वा जो शिलालेख आहे त्यामध्ये कलिंग युद्धाची आपल्याला काय मिळतं? माहिती मिळतं. या समोरील प्रश्न आहे खालीलपैकी शुंग घराण्याचा दुसरा शासक कोण होता? ए. पुष्पमित्र शुंग, बी आहे अग्निमित्र, सी आहे बृहद्रथ की देवभूती? तर शुंग वंशाचा दुसरा शासक म्हणजे अग्निमित्र आणि या अग्निमित्रांवरच आपण बघतो कालिदासांचं नाटक आहे मालविका अग्निमित्र. शुंग घराण्याचा संस्थापक पुष्पमित्र शुंग यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा होता अग्निमित्र हा शुंग वंशाचा शासक झाला आणि आपण बघतो अल्प टाइम पिरियड नंतर नेक्स्ट शासक जे आहे शुंगांचे येत असतात. समोरचे प्रश्न आहे खालीलपैकी प्रथम सोन्याची नाणी कोणी तयार केली? शक, बी आहे कुशाण, सी इंडो ग्रीक की पर्शियन? सोन्याची नाणी हे आपल्याला दिसून येते. सोन्याची नाणी प्रथम इंडो ग्रीक लोकांनी जारी केलेलं आहे. सोने, तांबे, निकेल नाण्यांसह उत्खनन केल्यानंतर इंडो ग्रीकांचा आपल्याला माहिती मिळतं. क्वेश्चन आहे 165 BCE पासून 145 BCE दरम्यानचा कालखंड खालीलपैकी कोणत्या इंडो ग्रीक शासकांच्या शासनाशी संबंधित आहे? ए आहे ट्रेमेंड्रियस, बी हार्मिस, सी डॅरियस की मेलिंडा? सो हे मेलिंडा यांचा आहे किंवा यांना मेरेंडर आपण म्हणतो, ठीक आहे. तर यांचा हा टाइम पिरियड दिसून येतो. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या शासकाने सुदर्शन तलावाची दुरुस्ती केली?
उदयीन आहे, ठीक आहे. रुद्रदमन प्रथम वरीलपैकी काहीही नाही. तर सुदर्शन झील रुद्रदमन प्रथम यांनी काय केलेली आहे? दुरुस्त केलेली आपण बघतो. सो अशा प्रकारे आज आपण टॉप मोस्ट 20 क्वेश्चन्स डिस्कशन केलेलं आहे. आणि हे पूर्णतः एक रिव्हिजन सेशन होतं, ज्यामध्ये यापूर्वी परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारलेले आहे आणि जे काही आपण आतापर्यंतचा अभ्यास केलेला आहे, त्या संपूर्ण घटकांचा आज आपण रिव्हिजनसुद्धा करून घेतलेला आहे. नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांना हेल्पफुल ठरेल. सोबतच आज लक्षात घ्या, पेपर क्रमांक 2 जर हिस्ट्रीचा आपण प्रिपरेशन करीत आहात, 10 युनिट आहे आणि मोठा सिलेबस आहे पेपर 2चं. हा सिलेबस कव्हर करण्यासाठी 5 जानेवारी 2026 पासून नवीन बॅच सुरू होत आहे. 1 इयर्सची व्हॅलिडिटी असेल यामध्ये. ऑफिशियल्स नंबर्स इथे दिलेले आहे आणि पेपर 1चा देखील आपला संपूर्ण अभ्यास इथून होणार आहे. सो ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून आजच कोर्सला जॉईन करून घ्या. थँक्यू सो मच.